कोल्हापूरमध्ये फुटबॉलपटूने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवले। रविवारी रात्री मित्रांसोबत वाढदिवस दणक्यात साजरा केला। दिवसभर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा येत होत्या। वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले। त्यानंतर गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं। कोल्हापूरमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येते। उमेश भगत असे त्यांचं नाव असून उमेशच्या जाण्याने कोल्हापूरकर हळहळले आहेत। धक्कादायक म्हणजे भगत यांच्या आई आणि भावानेही काही वर्षांपूर्वीच टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं होतं। आज उमेशबाबतची माहिती मिळताच मित्रपरिवाराला धक्का बसला। दरम्यान उमेश भगत मिलिटरी कॅन्टीनमध्ये रोजंदारीवर नोकरी करत होता। पोलिसांकडील तपास अद्याप आत्महत्येचे कारण पुढे आलेले नाही। त्याच्या मागे पत्नी, वडील, बहीण आणि 2 मुली असा परिवार आहे। रविवारी झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांना सोमवारी सकाळी सोशल मीडिया स्टेटसद्वारे आभार व्यक्त केल्यानंतर कोल्हापुरातील फुटबॉलपटूने घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवला। उमेश भगत असं कोल्हापुरातील स्थानिक फुटबॉलपटूचं नाव असून कोल्हापुरातील पाचगाव येथे राहणाऱ्या उमेश भगत यांनी आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आलं। उमेश यांनी टोकाचं पाऊल का उचललं त्याबाबतचे कारण अद्याप कळलेले नाही। उमेश फुटबॉलपटू म्हणून कोल्हापुरात प्रसिद्ध आहे। त्यांनी नावाजलेल्या फुटबॉल संघातून आपल्या अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केलं। कोल्हापूरमध्ये उमेश याचा मोठा चाहता वर्ग आहे। नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी तो त्याच्या मुलींना शाळेत सोडून आला। त्यानंतर त्याने हे टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं। उमेश यांची पत्नी जवळील इलेक्ट्रॉनिक दुकानात नोकरीला आहे। उमेशला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, अशी माहिती करवीर पोलिसांनी दिली।